सर्व वयांच्या सर्व मित्रमैत्रिणींनो, नमस्ते. आणि मुळात सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आहेतच. तर मग दिवाळी काय, दसरा काय, मुळामध्ये सर्वांप्रती अंतःकरणामध्ये कायम सर्व शुभेच्छा असणं हाच दसरा दिवाळी आहे. तुकोबारायांनी पण आपल्याला छान सांगितलं, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. की ज्यांनी ज्ञान साधनेमध्ये आयुष्य दिलंय, साधू संत त्यांना म्हणायचं. आणि अखंड ज्ञानसाधना करून ज्यांच्या अंतःकरणामध्ये बुद्धाच्या करुणेचाही जन्म झालाय आणि मानवाकडे, मानवी समाजाकडे, त्याच्या सर्व सुखदुःखांकडे पाहताना त्यांच्या अंतःकरणात ती करुणा जन्म घेते, त्यांना समजतं की नॉर्मली मानवी जीवनामध्ये बहुधा दुःखच भरपूर आहे. हे बुद्धापासून तुकोबारायांपर्यंत सर्वांनी सांगितलं, जीवन दुःखमय आहे. तुकोबाराय पण म्हणतात, सुख जवा पडे, जव तिळ एवढासा, सुख जवा पडे दुःख पाहता पर्वता एवढे. त्याकडे पाहून जेव्हा अंतःकरणामध्ये करुणा निर्माण होते, त्यामधून प्रार्थनाही उमटते सर्वांच्या कल्याणाची. जोपर्यंत ज्ञान साधना चालू आहे आणि त्या ज्ञान साधनेला उत्स्फूर्तपणे स्पॉन्टेनियसली जन्म घेणारी करुणा साथ देते, तोवर खरं आहे तो दसरा दिवाळीच आहे. आता यावर्षीच्या नरक चतुर्दशीला असं पहाटेपूर्वी थोडा वेळ मला आपोआपच जाग आली आणि थोडा शांत पडून होतो. पुण्याच्या ज्या भागात आमचं घर आहे त्या सर्व परिसर, सर्व आसमंतामध्ये पण विलक्षण शांतता होती. आणि मला त्या शांततेत आठवलं की आधीची वर्षानुवर्ष नरक चतुर्दशी म्हणली तर मुळी मध्यरात्री 12 नंतरच फटाक्यांचे आवाज यायला सुरुवात व्हायची. आणि जर असा पहाटेपूर्वीचा प्रहर असेल तर म्हणजे असे जिकडून तिकडून सगळे आवाजही फटाक्यांचे, किंवा अजून दिवस उजाडलेला नसल्यामुळे मग सुदर्शन चक्र, भुईचक्र, गोल फिरणारी फुलबाजी, आकाशात सोडलेली रॉकेट्स, हे सगळ्यांचा सुद्धा नृत्य नाच चालू असलेला कळायचा, दिसायचा. मला वाटलं बघता बघता कसा बदल घडला. आणि तो बदल अर्थातच भारतीय समाज पण बदलता काळ लक्षात घेऊन मनापासून स्वीकारतो. तसा तुम्हाला मी जाता जाता पण स्पष्ट शब्दांचा वापर करून सांगतो की सध्या आपल्या देशामध्ये नेम धरून निवडून फक्त हिंदू श्रद्धा, हिंदू विचार, हिंदू पद्धती यांच्यावरच हल्ला चढवायचा अशी एक व्यवस्था रूढ झालेली आहे. काही त्यामागे फार अभ्यास असतो असं सुद्धा नाहीये. मी स्पष्ट सांगतो की तो असतो हिंदू द्वेष. आणि त्यांनी तऱ्हातऱ्हांचे तथाकथित अभ्यासाचे किंवा खोट्या अर्थ न समजलेल्या सेक्युलर वादाचे बुरखे पांघरलेले असतात त्यांनी. पण आता माझा हा मुख्य मुद्दा नाहीये. पुढे कधीतरी मी याविषयी तुमच्याशी बोलीन. मला नरक चतुर्दशीच्या पहाटेही जाणवलं की बदलता काळ लक्षात घेऊन
भारतीय समाज पण कसा स्वतःला बदलतो सुद्धा. जगासमोर पर्यावरणाची गंभीर समस्या आहे. प्रदूषणामुळे जागतिक तापमान वाढ होत आहे. त्याच्या आता तिकडे ग्लासगोला जागतिक परिषदा चालू आहेत आणि मानवाची सर्वस्वी विनाशाकडे चालू असलेली वाटचाल कशी रोखावी या दिशेने गल्लीपासून दिल्ली मार्गे जगभर चिंतन आणि कामाचे विचार चालू आहेत. तर हा बदलता काळ लक्षात घेऊन भारतीय समाज सुद्धा बदलाला तयार असतो. तो लगेच भांडायला, विशेषतः हिंसाचार करायला पुढे येत नाही लगेच. पारंपरिकरित्या गणपतीचं विसर्जन वाहत्या पाण्यामध्ये करायचं असतं. पण आता समाजाला कळत चाललंय की ते वाहतं पाणी पण शुद्ध असावं, त्याला प्रदूषण नसावं, म्हणून एखाद्या वेगळ्या हौदामध्ये जी करायची ती पूजा आणि मंत्रोच्चार करून पवित्र अंतःकरणाने गणपतीचं विसर्जन करावं अशी कल्पना पुढे येते आणि समाज ती कल्पना स्वीकारतो. आता दिवस दिवाळीचे. परवापर्यंत वेळ होती की दिवाळी म्हणजे फटाके. तिकडे तमिळनाडूमध्ये शिवकाशी हे ठिकाण आहे. ते भारतातल्या फटाक्यांच्या उत्पादनाचं मुख्य केंद्र आहे आणि अक्षरशः हजारो लाखो जणांचे रोजगार आणि हजारो कोटींचा टर्नओव्हर आहे त्यात. पण कुठल्या तरी उच्च न्यायालयाला वाटलं की त्या फटाक्यांच्यामुळे प्रदूषण होतंय. त्यांनी त्यांचे घटनात्मक अधिकार वापरून सरसकट फटाक्यांवर बंदीच घातली. विषय सर्वोच्च न्यायालयाकडे पोचला आणि सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा तो निकाल रद्दबातल ठरवून काही एक अटी घालून काही फटाक्यांना परवानगी दिली. पण असा काही न्यायालयीन घटनात्मक विषय न होता गेल्या अनेक वर्षांमध्ये मी वर्षानुवर्ष पाहिलंय की समाजाने आपणहूनच हा बदलता काळ लक्षात घेतला आणि आता त्या फटाक्यावर एका बाजूला पैसेही उडवायला नकोत आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी होणारं प्रदूषण, त्यांनी येणारा धूर हेही नको. असं करत करत हळूहळू फटाक्यांचं प्रमाणही कमी झालं. मला म्हणायचं की म्हणजे दिवाळीचा आनंद कमी झाला असं नाही आहे. कोणी आता दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रवासाला बाहेर पडतात आणि नवी नवी ठिकाणं पाहणे, नवे नवे अनुभव घेणे. भारतीय विचारामध्ये तीर्थयात्रा ही तर त्या प्रवासाचं निमित्त आहे आणि त्या तीर्थयात्रांच्या निमित्ताने आपल्याला आपल्या राष्ट्रीय सांस्कृतिक एकात्मतेचा साक्षात्कार होतो. तीर्थयात्रेच्या निमित्ताने एखाद्या ठिकाणी जाऊन आलो तर मनाचा एक भाग सतत तिथे असतो आणि आपल्या अंतःकरणामध्ये ती जागा सतत असते. अशी विलक्षण एकात्मता साधणारं हे तीर्थयात्रांचं रूप आहे. मग लोक आता ते करतात. फराळ आहे, कुटुंबाचा एकत्र आनंद आहे. रांगोळीपासून ते आकाशकंदिलापर्यंतची वेगवेगळ्या प्रकारांची क्रिएटिव्हिटी आहे. आणि तुमच्याही लक्षात असेल की गेली अनेक वर्ष आता हे दिवाळी पहाट या नावाने सांस्कृतिक उपक्रम पण सुरू झाले आणि आपलं संगीत, ते संगीत हाच ईश्वर आहे. तो ईश्वराचा साक्षात्कार घडवतो असं मग दिवाळीच्या पहाटे सुरू झाले. मला वाटतं भारतीय मनाला कळलेलं आहे की धर्म किंवा संस्कृतीचा आत्मा शाश्वत आहे, पण बदलत्या काळानुसार तो आत्मा पण वेगवेगळे देह धारण करतो. तेव्हा विचार शाश्वत,
पण बदलणाऱ्या काळानुसार ते विचार व्यवहारात कसे आणायचे याचा आचार बदलू शकतो, ते भारतीय मन लक्षात घेतं. म्हणूनच खरं म्हणजे आपण हजारो वर्ष टिकून आहोत आणि इथूनही पुढची अशीच हजारो वर्ष मानवतेला प्रकाश दाखवत, मानवतेला दिशा दाखवत आपण टिकून राहू, जर हा आत्मा सांभाळला तर. सहज दिवाळीचे दिवस आहेत म्हणून आपोआप माझ्या मनात येतोच विचार की मला तुम्ही वैयक्तिक विचाराल तर माझ्या आयुष्यातली रूढ दिवाळी 1975 सालापासून थांबलीच. 1975 विवेकानंदांच्या विचारातून उभं राहिलेले जे शैक्षणिक काम आहे, ज्ञान प्रबोधिनी, आधी मी तिचा विद्यार्थी आणि पुढे IAS होण्यापूर्वी 11 वर्ष पूर्ण वेळचा कार्यकर्ता. तर माझ्या वयाच्या 16व्या वर्षी ठरलेलं की आपल्याला कोण व्हायचं, तर भारताचा कार्यकर्ता, आणि काम काय करायचं तर भारत मातेची सेवा, हेच करिअर. मला या गोष्टीचा आनंद वाटतो की मी करिअरचा विचार जन्मात कधी डिग्री कोणती घेईन, जसा अभ्यासाचा विचार जन्मात कधी मार्क किती मिळवीन यासाठी नाही केला, तो ज्ञान साधनेसाठी केला. तसा डिग्री, मग पुढे नोकरी, मग पुढे लग्न, मग मुलं बाळं, या परिभाषेत ते व्हायचं त्या त्या टप्प्याला झालं की आनंदाचीच गोष्ट आहे. पण मी आयुष्य आणि करिअरचा विचार केला भारताचा कार्यकर्ता, असं क्लिअरली लक्षात घेऊन कामाला सुरुवात केली. ते वर्ष 1975. इंदिराजींनी देशामध्ये आणीबाणी लागू केली, राज्यघटना गुंडाळून ठेवली, बहुतेक सगळ्या विरोधी पक्ष नेते किंवा संघटनांवर बंदी करून त्यांना तुरुंगात टाकलं. असं सुरेश भटांच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे उभा देश झाला आता एक बंदिशाला. म्हणजे एक कार्यकर्ता म्हणून आत्ता नुकतं कुठे देश, लोकशाही, राज्यघटना, त्यातले मूलभूत अधिकार कळणं चालू झाल्यासारखं जरा जरा वाटतंय, तोवर त्या सगळ्याचा गळा घोटण्यात आला. अशा वेळी आपल्या पातळीला निषेध म्हणून, आपलं दुःख व्यक्त करायला म्हणून काय करता येईल, तर त्यावेळपर्यंतच्या अभ्यासातून डोळ्यासमोर होतं की लोकमान्य टिळकांना 1908 मध्ये जेव्हा राजद्रोहाच्या आरोपाखाली मंडालेची शिक्षा झाली काळ्या पाण्याची, तेव्हा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो लाखो जणांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काही व्रत स्वीकारलं. व्रत की लोकमान्यांनाही शिक्षा झाली ना, तर कोणी म्हणाले की आता आजपासून आम्ही चप्पल घालणं बंद करणार. त्या सुमाराला चहा नुकता येऊ लागला होता, सामाजिक सवयीचा भाग बनू लागला होता. मग कोण म्हणले की आम्ही चहा बंद करतो, कोणी अशी अन्य व्रत धरली. त्या काळी डोक्यावर काहीतरी टोपी, आवरण, पगडी असणं हे एक सार्वजनिक जीवनाची आवश्यकता मानली जायची, सुसंस्कृततेचं लक्षण मानलं जायचं. तर काही जणांनी ठरवलं की आता लोकमान्य परत येत नाही तोवर आम्ही ही पगडी नाही घालणार. अभ्यासामध्ये हे डोळ्यासमोर होतं. म्हणून 75 साली जेव्हा आणीबाणी लागू झाली तेव्हा माझ्या मनाला वाटलं की आपल्या आयुष्यातून दिवाळी संपली. म्हणजे खरं म्हणाल तर लोकशाही ही दिवाळी, देशाची राज्यघटना ही दिवाळी, तिने सामान्य माणसाचं भारतावरचं मांडलेलं सार्वभौमत्व ही दिवाळी आणि मान्य केलेले मूलभूत अधिकार हे दिवाळी, त्या सगळ्यांची मुस्कटदाबी होत असेल तर कसली आली आहे दिवाळी. तर खरंच सांगतो की त्या निमित्ताने आपण ज्याला रूढार्थाने दिवाळी म्हणतो ती माझ्या आयुष्यात नाही, ती संपलीच.
गंमत म्हणजे संघटनेच्या कामाला सुरुवात केली आणि समोर प्रश्न निर्माण झालाच की या कार्यासाठी पैसा कुठून उभा करायचा. बाकी सगळी सोंग आणता येतील पण पैसा कुठून उभा करायचा. तर माझ्या लहानपणापासून मग मी पुण्याच्या कसबा पेठेमध्ये जे लहानाचा मोठा झालो त्यामध्ये असं काही फार श्रीमंत घर होतं असं नाही. खरी असेल तर त्याला गरिबीच म्हणावी लागेल, पण डोक्यावर छप्पर होतं, 2 वेळचं खायला प्यायला मिळायचं, अंगावर कपडे मिळायचे आणि आईवडील आपल्याकरता स्वतःचा कोट करून कसे लढले हे जसं नंतर कळायला सुरुवात झाली तशी आईवडिलांबद्दलची कृतज्ञतासुद्धा अधिक दाटून आली आणि वाटलं की आपल्या परीने आपण करायचं ते करू. म्हणजे घरात 4 पैसे आपण आणू शकू का, आपलं शिक्षण, कपडे लत्ते याचं काही करू शकू का. यातून कल्पना सुचली की दिवाळीच्या दिवसांमध्ये फटाके विकू. बस फटाक्यांचे जे होलसेल व्यापारी त्यांना भेटून फटाक्याचा एक एक प्रकार त्याच्याकडनं मिनतवाऱ्या करून आणि तोही काही वेळा उदार होऊन की हा पोरगा गरिबीशी कष्ट करून स्वतः कष्ट करून 4 पैसे कमवायचं म्हणतं तर चल आपल्याकडनं हे एवढं, असं तो फटाक्याचा एक एक प्रकार सॅम्पल म्हणून द्यायचा. तो असा एका बॅगेत ठेवायचा, सोबत डायरी आणि पेन, आणि वेगवेगळ्या ओळखींच्या घरी जायचं की तुमची फटाक्यांची ऑर्डर द्या. ऑर्डर देताना निम्मे पैसे आणि सगळी ऑर्डर तुमचं पॅक नीट करून घरपोच केलं की उरलेले निम्मे पैसे. तर आधी जे ॲडव्हान्समध्ये निम्मे मिळायचे ते पैसे देऊन मग होलसेलरकडनं तो माल सगळा नीट उचलायचा, प्रत्येक घराचं पॅक नीट करायचं आणि त्यांना दिवाळीपूर्वी नीट नेऊन पोचतं करायचं. असे दिवाळीनिमित्त मी 4 पैसे मिळवायचो. मग त्यातून कल्पना सुचली की आपण संघटनेच्या कामासाठी दिवाळीमध्ये आपण फटाके विकू. हळूहळू ती कल्पनाही मोठी होत गेली, इतकी की पुढे मग तो तिकडे सारसबागेच्या मैदानावर असायचा असा मोठा फटाक्यांचा स्टॉल आणि मग थेट शिवकाशीहूनच फटाके मागवायचे, ज्यासाठी माझे शिवकाशीला 1-2 दौरे पण झाले. सगळ्या सांगण्याचा अर्थ हा आहे की सामाजिक आणि राष्ट्रीय कार्यासाठी 4 पैसे उभे करावेत म्हणून आम्ही ही फटाके विक्री सुरू केली. त्यातून अर्थातच विक्री, ग्राहकाशी संपर्क, बोलण्याची कला हे सगळं आपोआप प्रशिक्षणही होतच जातं संघटनेसाठी म्हणून. पण माझं फटाके उडवणं थांबलेलंच होतं. खरं म्हणजे त्या कार्यकर्ता असण्याच्या वर्षांमध्ये खाजगी घर नावाचं उरलंही नव्हतं. अगदी उलट ऐन दिवाळीचे दिवस असले तर स्टॉलवर खचून गर्दी, तिथे कार्यकर्ते असायला पाहिजेत म्हणून उलट मी वैयक्तिक खाजगी घरात कमी असायचो. आईवडिलांनी पण मुलाबद्दल काळजी बाळगत, कधी जरा 4 खटके उडत, पण शेवटी मनात मान्य केलं होतं की आपला मुलगा काही एक कार्य करतो आहे, त्याच्या कार्यामध्ये तो रममाण आहे. 75च्या दिवाळीमध्ये, 1975ची दिवाळी माझी वैयक्तिक आयुष्यातली रूढार्थाने जी असते, फराळ, फटाके इत्यादी, नवे कपडे, या प्रकाराची दिवाळी वैयक्तिक आयुष्यात संपलीच. पण संघटना, युवकांचं कार्य, ग्रामीण विकासाचं कार्य, शिक्षण, या सगळ्याच्या द्वारा वेगळ्या प्रकारची दिवाळी पुढे चालूच राहिली. मग प्रशासनाच्या सेवांमध्ये तर उलट दिवाळी म्हणजे जास्त ड्युटीचे दिवस, डोळ्यात तेल घालून उलट सगळ्या प्रकारची कायदा सुव्यवस्था, त्यात दिवाळीचे गाठीशी खूप अनुभव आहेत. पण लवकरच जरा आपण एक वेगळी मालिका चालू करणार आहोत, तिचंही नाव कार्यकर्ता अधिकारी असं ठेवणार आहोत. त्यामध्ये मी प्रशासनातले अनुभव सांगणार आहे. त्यावेळी कदाचित हा एक अनुभव तुमच्याशी मी मांडीन. पण मग प्रशासनाच्या काळामध्ये मग काम हीच दिवाळी, कर्तव्य हीच दिवाळी, की बाकी कुठले फराळ फटाके. लोकांची दिवाळी नीट व्हावी यासाठी आपण डोळ्यात तेल घालून आपलं कर्तव्य करत असलं पाहिजे, अशी दिवाळी. पुढे 10 वर्षाच्या सेवेनंतर राजीनामा दिला आणि हे चाणक्य मंडल परिवारचं काम चालू केलं. ते पहिलंच वर्ष 1996. माझ्या मनातून 1996ची दिवाळी कधीही जात नाही. कारण राजीनामा देऊन झाला होता
चाणक्य मंडल परिवारच्या कामालाही सुरुवात केली होती आणि नरक चतुर्दशीच्या पहाटे कळलं की माझा एक उत्तम मित्र, बॅचमेट, एक रोल मॉडेल म्हणावा असा आदर्श पोलीस अधिकारी दीपक जोग हृदयक्रिया बंद पडून गेला वयाच्या केवळ 36व्या वर्षी. मग तर वैयक्तिक पातळीची बहुधा उरली सुद्धा दिवाळी संपलीच. आता मला नरक चतुर्दशी म्हणली की हा IPS अधिकारी असलेला दीपक जोग डोळ्यासमोर उभा राहतो. त्याचे वडील सुद्धा आमचे सगळ्यांचे रोल मॉडेल म्हणावेत असे एक असामान्य पोलीस अधिकारी सूर्यकांत जोग साहेब. आणि त्या वडिलांचा शोभावा असा मुलगा हा आमचा मित्र दीपक. तो त्यावेळी मुंबईला DCP होता आणि छोटा राजनच्या काही शार्प शूटर्सना त्यांनी अरेस्ट केली होती आणि त्यांचं स्टेटमेंट त्यांनी रेकॉर्ड केलं होतं. अंडरवर्ल्डचे जे गुन्हेगार आहेत ते पोलिसनी जर पकडलं तोंडून हूं की चू काढत नाहीत, कारण त्यांना माहिती असतं की जर पोलिसशी सहकार्य केलं तर बाहेर पडल्यानंतर मरणार आहोत, आपल्याला गोळ्या घालून मारलंच जाणार आहे. असं मरायचं तसं मरायचं, त्यापेक्षा इथे काय ते सहन करू. त्यांना कितीही तुडवा, टायरमध्ये घालून बडवा, 3rd डिग्री मेथड वापरा, हूं की चू करत नाहीत. पण आमच्या या दीपकनी त्या दिवशी छोटा राजन गँगच्या 5 जणांना समोर या म्हटलं, बसा म्हटलं. काय घेणार, चहा का कॉफी विचारलं. आणि दीपकनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही हे काय करतात आयुष्यामध्ये, तुम्हाला भान आहे का. मला तर वाटतं की नारदानी जसं वाल्मिकीला विचारलं, वाल्या कोळी, तो दरोडेखोर होता, नारदालाही मारून संपत्ती लुटाला, पण नारद विचलित न होता त्या वाल्या कोळ्याला विचारतोय की तू हे काय करतोयस, कशासाठी, त्यातून काय मिळवणार आहेस. तशी क्वालिटी असलेला हा प्रसंग की दीपकनी त्या पोरांना विचारलं, हे तुम्ही काय करताय आयुष्य, आणि या आयुष्याचा रस्ता कुठे जातो माहिती आहे का, तुम्ही एक ना एक दिवस कुत्र्याच्या मौतीनेच मरणार आहात, तर का करतात. तर कधी नव्हे ती ही पोरं बोलती झाली आणि त्यांनी सांगितलं की आता एकदा आयुष्याची वाट स्वीकारली, परतीची वाट नाही आहे, आम्हाला कोण स्वीकारणार आहे. जणू ही सिंहाची गुहा की जिच्यामध्ये आत जाणारी पावलं फक्त दिसतात. त्यांना दीपकनी सांगितलं की जर तुम्हाला नॉर्मल मानवी आयुष्यामध्ये परतायची इच्छा असेल तर मी तुमच्याकरता सगळं काय ते करीन, यहाँ तक की तुमच्याकरता जॉबही पाहू आणि सन्मानाने तुम्हाला जगता येईल असं मी शब्द देतो. तर ज्यांना टायरमध्ये घालून तुडवलं असतं तरी त्यांनी हूं की चू केलं नसतं. उलटं टांगून मिरच्याची धुरी दिली असती तरी तोंडून चकार शब्द काढला नसता. ती पोरं बसल्या जागी ढसढसा रडायला लागली. असा आणि दीपक बरोबरच्या कामाचेही माझ्यापाशी अनेक अनुभव आहेत, ते आपण त्या कार्यकर्ता अधिकारी मालिकेत ऐकू. असा दीपक त्यांचे जाब रेकॉर्ड करून घरी आला आणि संध्याकाळी आल्यानंतर स्नान करत असतानाच हार्ट अटॅक येऊन गेला. हे मला नरक चतुर्दशीच्या पहाटे कळलं आणि वैयक्तिक आयुष्यातली उरली सुद्धा दिवाळी संपली, पण कर्तव्य ही दिवाळी चालू राहिली. नुसती कर्तव्य ही दिवाळी चालू राहिली नाही तर चाणक्य मंडल परिवारची स्थापना झाल्यामुळे त्या दिवाळीला आणखी एक नवा अर्थ आला. आता वर्षानुवर्ष म्हणजे आता त्यालाही 25 वर्ष उलटून गेली. दिवाळीचे दिवस म्हणजे कायम UPSCच्या मुख्य परीक्षेचे पेपर तपासणे अशी माझी दिवाळी आता गेली 25-26 वर्ष. UPSC ही एक शिस्तबद्ध घटनात्मक बॉडी असल्यामुळे साधारणपणाने परीक्षा वेळच्या वेळी होतात आणि कोरोनासारख्या कारणामुळे जरी विलंब झाले
तरी UPSC लवकरात लवकर ते वेळापत्रक लाईनवर आणायचा प्रयत्न करते. पण अन्यथा मे किंवा जूनमध्ये प्रिलिम होणार, ऑगस्टमध्ये निकाल लागणार आणि लेट ऑक्टोबर किंवा अर्ली नोव्हेंबर, अगदी उशीर डोक्यावरून पाणी म्हणजे डिसेंबर, प्रत्यक्ष परीक्षा होणार. म्हणून हा जो ऑगस्ट ते ऑक्टोबर नोव्हेंबर हा काळ आहे, हा मुख्य परीक्षेच्या अभ्यासाचा आणि मुख्य म्हणजे आन्सर रायटिंग याचा काळ येतो. तर तो बरोबर दिवाळीचा काळ येतो आणि त्या काळामध्ये मी पेपर सेट करून देतो, मुलांकडनं लिहून घेतो, तपासून देतो आणि ते प्रत्येकाला वैयक्तिक परत करून त्याच्यावरचा फीडबॅक देतो, एकत्र चर्चा होतात. अशी माझी दिवाळी. खरंच सांगतोय की गेली अनेक वर्ष दिवाळी म्हणजे माझ्या स्टडीमध्ये पाठीचा कणा ताठ ठेवून, चित्त शांत करून, श्वासावर लक्ष देऊन आता मी पेपर तपासायला सुरुवात करतो, अशी एक प्रकारची ध्यानधारणा म्हणजे ती विपश्यना अशी दिवाळी. कारण ती करताना माझ्या मनात असतं की उद्याच्या भारताचं काम करणारे स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी या प्रोसेसमधनं तयार होणार आहेत, त्याला आपलं असलेलं हे एक छोटं योगदान, अशी दिवाळी साजरी करणं आता माझं चालू आहे. तेव्हा कर्तव्य ही दिवाळी आणि आता त्याला कायमची जोड असलेली आहे ती ज्ञान साधना, अखंड ज्ञान साधना. ती कधीही संपत नाही. F of X टेंड्स टू इन्फिनिटी असा तुमचा माझा अनंताकडचा प्रवास चालू राहतो. कर्तव्य म्हणजे कर्म आणि ज्ञान साधना म्हणजे ज्ञान. या सर्व मार्गाने आपण सगळे अशी दिवाळी आयुष्यभर करत राहू, अशी शुभेच्छा, अशी प्रार्थना व्यक्त करतो. पुन्हा भेटूयात. पण आता तुम्हाला माहितीच आहे की त्यावेळपर्यंत आणि कायमच सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा.